विशेष सन्मान सीबी ट्रॉफीच्या वतीने या ठिकाणी आपल्याला करायचा आहे। बळीलालजी मिश्रा साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात। 7ही पर्व आपण बक्षीसदाते म्हणून आहात। पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार हा बळीलालजी मिश्रा, बाबा ठोबे असतील, गोपीनाथजी शिंदे असतील यांच्या माध्यमातून सातत्याने दिला जातो। या पर्वात देखील बळीलालजी मिश्रा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। वेळेअभावी आबा तुमचं याही वर्ष मनावर घेतलेलं नाहीये। पुढल्या वर्षीसाठी आबांना मी पुन्हा विनंती करेल, एक ट्रान्सपोर्टर आणि आयोजकांची मॅच होऊन जाऊ देत। जावेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी माझे मित्र अगदी साथी समालोचक म्हणून सातत्याने आम्ही गेली कित्येक वर्ष एकत्र आहोत। विशेष म्हणजे आम्ही समालोचनातही एकत्र आणि त्याचबरोबर सीएचे फील्डमध्ये देखील एकत्र असणारे माझे अगदी जवळचे मित्र, साथी समालोचक, आकडे तज्ञ जयजी भोसले सर। धन्यवाद चंदू सर। सामन्याला सुरुवात होती। आघाडीची जोडी झाली। आघाडीला एका बाजूला प्रशांत मोरे आणि शिवा लंके ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। शिवा लंके अनेक वर्षाचा या खेळपट्टीचा आणि या मैदानाचा त्याला चांगला अनुभव आहे, परंतु अनुभव असून चालणार नाही। इथे आपण कागदोपत्री चांगले असून चालणार नाही। या व्यासपीठावरती आपण कशा रीतीचा परफॉर्मन्स करतोय, मंच बडा है, सरपंच बनने की जरूरत है। आघाडीची जोडी प्रशांत मोरे त्याच्या साथीला आहे आणि गोलंदाजी मार्कवरती जिथे गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतोय वाघमारे। नागनाथ याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय। पंचांचा इशारा, ही मॅच आपण टाइम लावूयात, चला टाइम लिमिट्स देऊयात। 10:35 झालेत, सामन्याला सुरुवात होतीये। नागनाथ यांच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय। प्रशांत मोरे स्ट्राईक एंडवरती आहेत। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पहिला चेंडू घेऊन अखोट टप्प्याचा चेंडू हाफ ट्रॅकर होता, उजव्या यष्टीच्या बाहेर टाकण्यात आला होता। फलंदाजाला नामी संधी होती मोठा फटका खेळण्याची। ओव्हर द इनफिल्ड प्रशांत मोरेने खेळण्याचा प्रयत्न केला। 40+ हा खेळाडू आहे। अनेक कालखंडामध्ये या खेळाडूने आघाडीला येऊन चांगल्या स्पर्धा अनेक वेळेला गाजवल्यात, परंतु या मॅच मध्ये ऑन साइडला केला, लॉफ केला, हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी। डीप मधून सूरज चेंडूवरती येतोय, तद्वर मात्र एक धाव येत असताना रविशेठ उळवळे साहेब यांचंही या ठिकाणी आगमन होतं। आपलंही हार्दिक असं स्वागत। उर्फ मामा या नावाने जाणले जाणारे रविशेठ यांचंही आपण हार्दिक स्वागत करूया। मैदानावरती वळूया जिथे प्रशांत मोरे एक धावाने खातं खोलत असताना पाहायला मिळतात। धावसंख्या धावफलकावरती आहे ती 2, अतिरिक्त स्वरूपामधून एक धाव आली। प्रशांत मोरे आणि अगदी त्याच वेळेला शिवा लंके ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर चेंडूने गरकन गिरकी घेतली, फलंदाजाची फिरकी घेतली, निर्धाव चेंडूची सांगता। पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे। पावलेच्या षटकाचा पॉवरफुल समाचार घेण्यासाठी आघाडीला आलेल्या दोन्ही फलंदाज कटिबद्ध राहणार आहेत। जद्दोजहद करावी लागणार आहे। या मॅच मध्ये जास्तीत जास्त धावा आपल्याला बनवाव्या लागतील। सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आतापर्यंत दाखवले। ऑन साइडला शिवा लंकेच्या बॅटमधून डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू सरळ रावल होत असताना इट्स आउट ऑफ द बॅक। छत्रपती शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार। चेंडू सीमा चेंडू टाकला, त्यावरती प्लस धावा इथे अर्जित करण्यात येत आहेत। एक सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते। संघाची धावसंख्या 6 ने वधारतीये। 8 धावा धावफलकावर। हा चेंडू आडव्या बॅटमने चेंडू आला स्लॉट मध्ये, पार्क केला शिवा लंकेने, पार्किंग प्लॉट मध्ये षटकार। बॉल काय हिट करतोय ऑन साइडला, स्लॉट मध्ये आलेला फटका, त्याला मात्र ऑन साइडला लिलया षटकारासाठी शिवा लंकेने धाडलाय। धावसंख्या फ्लाय होते। 14 धावा धावफलकावरती आहेत। पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर मैदानावरती फलंदाजीसाठी दाखल झालेला आयुष फायटर हा संघ धावा गोळा करतोय।
उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा ऑन साइडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. चेंडू डीप एक्सा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, शिवालंकेच्या बॅटमधून अतिशय फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी जे आहे ना ते कॅश प्राइज, षटकारासाठी जे आहे षटकार चौकारासाठी कॅश प्राइज 500 रुपये देण्यात येत आहेत. पहा पहा आपल्या खेळाडूंवरती जास्तीत जास्त पाठीवरती थाप द्यावी आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त धावा बनाव्या, यासाठी त्यांच्याकडून ही आपण पाहतोय की ही लगवण्यात आलेली धनराशी नितीन शेठ डुबे साहेब यांचंही जिथे आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. धावफलक जे गाठायला हवं होतं ना ती उंचळी गाठत असताना पाहायला मिळतंय. 22 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. धावांची लयलूट करण्यात येते. एकंदरीत 4 षटकांच्या या मॅच मध्ये जर का 22 आल्या ना तर आपण प्रत्येक षटकाच्या 22चा विचार केला तर 88 बनतील. करंट रन रेट 22 धावा धावफलकावरती आहे. सिच्युएशन चांगली आहे संघाची, परंतु इक्वेशन पाळला जाणार का? दुसरं षटक हाताळण्यासाठी सूरज गोलंदाजी मार्कवरती. हा चेंडू हाफ ट्रॅकर होता, जलद गतीने टाकला होता, स्किट झाला होता, जिथे पायावरती ब्रश होतोय. पंच जरूर आमच्याकडे वळतात रोशनजी कापणे आणि इथे लेग बाईटची घोषणा करण्यात येते. एकेरी धावसंख्येच्या मदतीने 23 धावा धावफलकावरती आहेत. दुसरे षटक प्रगतीपथावरती सूरज याला प्राचान करण्यात आलंय. तुटून प्रहार केले जात आहेत. जिथे मैदानाच्या आतमध्ये असणारा शिवा लंकेची बॅट आता चौकार आणि षटकारांची भाषा बोलतीये. 2 षटकार त्याने ठोकलेत, 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. त्याने आतापर्यंत 5 चेंडू फेस केलेत. 20 धावसंख्येवरती तो नाबाद खेळत असताना पाहायला मिळतोय. एकंदरीत जर त्याचा विचार केला ना स्ट्राईक रेटचा, 400च्या स्ट्राईक रेटने त्याच्या बॅटमधून धावा आल्यात. आज मात्र ज्या पद्धतीने तो खेळत असताना पाहायला मिळतोय. फाफ डुप्लेसी पहा, फाफ डुप्लेसी कालच्या दिवशी मध्ये चेन्नई सुपर किंग कडून गेला, निसटला, आरसीबी कडे गेला आणि अगदी त्याच दिवशी ना त्याच्या बॅटमधून 100 धावा आल्या. अगदी 54 चेंडू मध्ये काय फटकेबाजी त्याने केली. आरसीबीच्या संघामध्ये त्याचं स्थान पक्क झालं आणि कालचा दिवस त्याच्यासाठी महत्वाचा राहिला होता, जिथे बांगलादेश प्रीमियर लीग मध्ये त्याच्या बॅटमधून शतक आलं. आज शिवा लंके ज्या पद्धतीने खेळत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर सूरज पुन्हा एकदा सज्ज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शफल झाले होते, जागा बनवली होती शोकसाठी. शफल इन क्रॉस स्वतःला अँटिसिपेट केलं, स्वतःसाठी जागा बनवली शोकसाठी. परंतु हा चेंडू जो होता ना एक द्रुतगती जलद गतीचा या गोलंदाजाने चेंडूला वळण दिला आणि तो जाऊन ब्रश झाला आहे. तो पायावरती डॉट बॉल आलाय. संघाची धावसंख्या स्थिरावली आहे. केवळ या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत लेग बाईटचे धाव वगळता आतापर्यंत एकही धाव आलेली नाही आहे. 23 धावा धावफलकावरती आहेत. शिवा लंके एक वेगळं क्रिकेट तो खेळत असताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या चहू बाजूला फटकेबाजी करण्याची एक त्याच्याकडे असणारं वेगळं कौशल्य आहे. विस्फोटक विध्वंसक खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. हा चेंडू पॅड वरती आलाय. ऑन साइडला शिवा लंकेच्या बॅटमधून ब्रँडेड स्ट्रोक, सीमारेषेच्या बाहेर, मॅग्निफिशंट स्ट्रोक, चौकार. करत असताना एवढंच म्हणू शकतो. पहा शिवा लंकेने काहीसा
मैदानावरती खेळणाऱ्या गोलंदाजावरती आक्षेप घेतला की काय, आणि तदनंतर त्याचा चेंडू जो आला ना पॅडवरती, आपण एवढंच म्हणू शकतो, जो डर गया ना वो अपने घर गया, जिसने रखी ना हिम्मत वो कुछ कर गया. हिमतीने हारा परंतु हिम्मत कदापिही हारू नका, हे जरूर आपल्याला अभिमन्यूने सांगितलं. परंतु या मॅच मध्ये खेळत असताना हिम्मत हारता कामा नये. गोलंदाजाने टाकलेला हा चेंडू पॅडवरती होता आणि फलंदाजाला सुवर्ण संधी होती, त्या संधीचं सोनं शिवालंकेने केलं. चौका ठोकला. संघाची धावसंख्या 27 धावा धावफलकावरती आहेत. जास्तीत जास्त धावा गोळा करावा लागणार आहेत. हा चेंडू हलक्या हाताने कट केलाय डीप मध्ये, जिथे 38 सर्कल मध्ये चेंडूला फील्ड करण्यात येत आहे, तद्वर मात्र धावा अर्जित करण्यात येत आहेत. त्या इथे एक हा चेंडू नो आहे. फील्ड रिस्ट्रिक्शन पहा, जिथे आपण पाहतोय स्क्वेअर लेगला 3 क्षेत्ररक्षक होते पंचांच्या डाव्या बाजूला, आणि ही एक फील्ड रचना आहे की ज्यासाठी गोलंदाजाला दंडित करण्यात येतं. फील्ड रेस्ट्रिक्शनचा अभाव इथे दंडित करण्यात येतं. नो बॉल आहे. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. फ्री हिट मिळणार आहे या चेंडूवरती. फ्री हिट मिळेल. क्षेत्ररक्षण सजावत असताना या गोष्टी फार पाहाव्या लागतात. पहा, स्क्वेअर लेग पंच जे काय आपल्या बॅटिंग एंड पंच आहेत ना, त्यांच्या पाठमोरा असणारा क्षेत्ररक्षक जो डीपला क्षेत्ररक्षण करतोय तो फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आणि शॉर्ट फाईन लेग, मग अगदी त्याच वेळेला शॉर्ट लेग तुम्ही तैनात केला असाल, तो जर का तुमच्या डाव्या बाजूला पंचांचे असेल ना, तर ते पंच हेरतात आणि लगेचच तो चेंडू नो दिला जातो. आणि तेच घडत असताना पाहायला मिळत आहे. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवरती असणार आहे प्रशांत मोरे, त्यांच्याकडे स्ट्राईक आहे. परंतु इथे मोठा फटका त्यांच्या बॅटमधून येणार का? 40 प्लसचा हा खेळाडू अनेक ऊन पावसाळे याने पाहिलेत, परंतु आज कशा रीतीची फटकेबाजी केली जाणार हेही पाहावं लागणार आहे. अनेक वर्ष व्हीबीपी पनवेल या संघासाठी 40 प्लसचं क्रिकेट या खेळाडूने खेळलंय, परंतु आज कशा रीतीचं क्रिकेट या संघासाठी खेळत असताना पाहायला मिळणार. आयुष फायटर या संघामधून स्वतः आघाडीला आलेला हा उंचपुरा असा खेळाडू पाहायला मिळतो. जर्सी नंबर 12 आठवण करून देतो, 12 क्रमांकाची जर्सी, जिथे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं ना तर प्रत्येक फलंदाजाला जो संघ खेळतो आयुष फायटर याचे संघ मालक सचिनजी बापकर यांच्याकडून प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी कॅश प्राइज ठेवण्यात आलं 500 रुपयाचं. शिवा लंकेचा बोलबाला आहे. गोलंदाज फ्री हिटचा बॉल उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंच पुन्हा एकदा नो घोषित करतायत. याही वेळेला क्रीजच्या बाहेर जो आपली विकेट आखणी केली आहे ना त्याच्या बाहेर पिच केलाय गोलंदाजाने, आणि म्हणून की काय पुन्हा एकदा चेंडू नो घोषित करण्यात येतोय. अवांतर धाव. संघाची धावसंख्या या अतिरिक्त धावसंख्येने पुढे सरकते. 30 धावा धावफलकावरती आहेत. एक कसोटीची मॅच मला आठवते जिथे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडची मॅच. गोलंदाज सज्ज होतं फ्री हिटचा बॉल घेऊन. हा चेंडू सरळ बॅटने केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार. तदवर मात्र एक धाव जरूर अर्जित करण्यात येते. बेन स्ट्रोक या गोलंदाजाने ना 15 नो चेंडू टाकले होते. ॲशेसची मालिका चालू होती ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड, परंतु पंचांनी केवळ 2 हेरले होते. आणि तेच कारण की काय, सध्याच्या घडीला आपण पाहिलं ना थर्ड अंपायर जो असतो तोच ऑनफिल्ड मध्ये असणारे जे गोलंदाजांनी ओव्हरस्टेपिंग केले ना तर ते नो जाहीर करण्यात येतात. आणि तेच चित्र मैदानावरती पाहायला मिळते. आमचे दोन्हीही पंच कटिबद्ध आहेत, रोशन कापणे आणि अगदी त्याच वेळेला सनी जगताप. एक चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. फ्री हिटच्या बॉलवरती मोठी धावा आल्या नाही. एक धाव आली. संघाची धावसंख्या आहे 31. दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे टॉस जिंकल्यानंतर पार्थ 8787 संघाकडून. हा चेंडू ऑन साइडला हलक्या हाताने प्लेस केला. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार. तत्वर मात्र एक घेतली आहे. दुहेरीसाठी पलटलेत. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय. हेच आहे सीएचएचं क्रिकेट, हेच आहे सीबी ट्रॉफीचं क्रिकेट. 40 प्लसचा खेळाडू ज्या पद्धतीने मैदानावरती धावतोय ना, एखाद्या 16च्या खेळाडूलाही लाजवेल अशा पद्धतीची रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती पाहायला मिळते. प्रशांत मोरे यांच्याकडून शिवा लंकेला दिला जाणारा प्रतिसाद, यस नो आणि वेटचं काय सुवर्ण ताळमेळ जुळवलाय. मला आठवतं KL राहुल मागील दुसऱ्या एक दिवसीय क्रिकेटच्या मॅच मध्ये जिथे वेस्ट इंडिजच्या संघाच्या विरोधात खेळत असताना रनआउट झाला. गोलंदाज सज्ज होतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर लोअर फुल टोज. ऑन साइडला ऑन डी टोज येत असताना खेळलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. जिथे काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड करण्यात येते. एक धाव जरूर येते. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना धावा आतापर्यंत बनल्यात
34 धावा धावफलकावरती आहे. 17च्या करंट रन रेटने 34 धावा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. एक चांगली भागीदारी, एक ब्राईट स्टार्ट आयुष फायटर या संघाची पाहायला मिळते. एक छोटी विश्रांती घेऊया, एक छोटा डीजे ब्रेक घेऊया आणि लगेचच परतूया. येतोय पियुष फायटर संघाचा कर्णधार आणि चला या साई एकता फायटर्स. साई एकता फायटर्स चला टॉस साठी या. पियुष फायटर संघाचा कर्णधार चला त्वरित यायचंय. चला दोन्ही संघाच्या कर्णधार त्वरित या. नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. एक विशिष्ट पद्धतीचं नाणं या स्पर्धेसाठी बनवण्यात आलंय. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. करंट रन रेट इक्वेशन पाहिलं ना तर 17च्या सरासरीने धावा आल्यात. परंतु इक्वेशनचा विचार केला, जास्तीत जास्त धावा गोळा करण्याच्या उद्देशाने शिवा लंके मैदानावरती खेळतोय. एक पात्री अभिनय करत असताना मैदानावरती तो खेळत असताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या चहू बाजूला त्याची फटकेबाजी. सचिन शेठ बापकर साहेब यांच्याकडून शिवा लंकेच्या ज्या बॅट मधून पहिलं वहिलं आजच्या दिवसातील अर्धशतक आलं ना तर कॅश प्राइस 5,000 रुपये देण्यात येणार आहे. शिवा लंकेचा एकंदरीत विचार केला ना तर आतापर्यंत शिवा लंके खेळतोय 28 धावसंख्येवरती. 10 चेंडू त्याने फेस केलेत आणि 28 धावसंख्येवरती तो नाबाद खेळत असताना पाहायला मिळतोय. एकंदरीत स्ट्राईक रेटचा जर त्याचा विचार केला ना तर त्याच्या बॅटमधून या धावा येत असताना 280च्या स्ट्राईक रेटने पाहायला मिळत आहेत. काय फटकेबाजी त्याची चालू आहे, त्याने क्लास दाखवलाय. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येणार आहे. पियुष फायटर संघाचा कर्णधार चला लवकरात लवकर यावं आणि साई एकता फायटर संघाचा कर्णधार. हा चेंडू आडव्या बॅटने ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याने व्हॉलीबॉल सारखा चेंडूला केलाय प्लास. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. छत्रपती शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. वरती नाबाद खेळतोय. 11 चेंडू त्याने फेस केलेत. आडव्या बॅटने षटकार त्याने ठोकलाय. झेल सुटलाय मैदानाच्या आतमध्ये. हाही चेंडू हाफ ट्रॅकर उजव्या यशीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. पॉइंट मध्ये खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतं. तद्वर मात्र धावा अर्जित करण्यात येतात 2. काय घडते मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय ना ज्या खेळाडूला जास्तीत जास्त स्ट्राईक पासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करतोय ना गोलंदाज इथे निशांत, तिथे कुठे ना कुठेतरी क्षेत्ररक्षणाचा अभाव पाहायला मिळालाय. चुका घडत असताना पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये एक झेल निर्माण करून दिला होता, एक संधी निर्माण करून दिली होती. त्या ठिकाणी डीप मध्ये असणारा क्षेत्ररक्षक सूरज याने सोडलेला झेल आणि त्यावरती आलेला षटकार. शिवा लंकेला जास्तीत जास्त स्ट्राईक रेट वरती इथे प्राचार्य करण्यात येत आहे आणि तो त्याला मिळणारे जे तोफे आहेत ना, आज आपण सीबी ट्रॉफीची स्पर्धा खेळतोय, दिवाळी आणि अगदी त्याच वेळेला नववर्षाचे हे गिफ्ट तो कबूल करत असताना पाहायला मिळतोय. दोन्ही हाताने धावांची लयलूट करतोय. एकंदरीत 36 धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. 12 चेंडूचा खेळ त्याने फेस केलाय. जास्तीत जास्त व्यूहरचना आखल्या जातात. भान ठेवून योजना आखा आणि बेबान होऊन ते अंमलात आणा. बाबा आमटेंची ही ओळ निश्चितच आठवते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. हा चेंडू उजव्या यष्टीवरती आहे. हटक्या हाताने कट केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार. तत्वर मात्र काय घडतंय, जिथे एक होती ना तिथे दुहेरी अर्जित करण्यात येत आहे. चुका चुका आणि चुका वारंवार घडत असताना क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघ अर्थात पार्थ 8787 या संघाकडून घडतायत. जास्तीत जास्त वेळ स्ट्राईक रेट वरती येतोय शिवा लंके आणि त्याच्या बॅट मधून जास्तीत जास्त धावाही अर्जित करण्यात येत आहेत. धावफलक पुढे सरकते. संघाची धावसंख्या धावून पोहोचते. धावफलकावरती धावा आहेत त्या 44. 44 रन्स ऑन बोर्ड. 44 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 30 जिथे प्रगतीपथावरती आहे निशांत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा दाखल होत असताना
हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. अचूक टप्पा जरूर आहे. या गोलंदाजाची परिपक्वता पाहायला मिळाली, परंतु क्षेत्ररक्षण तितकंसं चांगलं पाहायला मिळालं नाही या पार्थ 8787 या संघाकडून. आपण अनेक वेळेला म्हणतो ना, अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशरायजी बच्चन यांची एक कविता आहे आणि त्याची एक ओळ अशी आहे ना, मंजिले मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये गलत बात है. फिंगर रोल केले, डीप एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्ट केलेला हा फटका डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एक धाव जरूर अर्जित करण्यात आली आहे. खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येणार, तद्वर मात्र धावा अर्जित करण्यात आल्या. 3. शिवा लंके ही धावसंख्या गोळा करत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या पुढे सरकते. धाव फलकावरती धावा आहेत त्या 47. 47 रन्स ऑन बोर्ड. 47 धावा धाव फलकावर. शिवा लंके 41 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. 47 धावा संघाच्या, तर 41 धावा या शिवा लंकेच्या आतापर्यंत आल्यात. या षटकानंतर लगेचच टॉस करण्यात येणार आहे. हे षटक जसं संपेल ना, लगेचच नाणेफेकीचा कौल करणार आहोत. शिवा लंके थोडासा दमलाय, हताश आहे, परंतु त्याची बॅट बोलतीये. प्रत्येक येणारा चेंडू जो आहे ना, तो सीमारेषेच्या लिलया तो बाहेर फेकतोय. या षटकानंतर लगेचच टॉस करण्यात येईल. याची नोंद घ्यावी दोन्ही कर्णधारांनी. आपली वेळ आली ना, आपण तिथे बॅट फिरवतो जिथे चेंडू पडतो ना, तिथे आपण कदापि बॅट फिरवत नाही. आपली वेळ ज्यावेळी येते ना, आपण ज्यावेळी फॉर्मात असतो ना, जिथे बॅट फिरवतो तिथे चेंडू येतो. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. वाईड यॉर्कर. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. बिनगडी बाद. धावफलकावरती धावा 47. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करूयात या षटकानंतर. तद्वर एक छोटी विश्रांती घेऊया. डीजेकडे जाऊया, एक मधुर संगीत ऐकूया. खेळाडूचा जन्मदिवस आहे ना आज. पार्थ 8787 संघाच्या खेळाडूंचं क्षेत्ररक्षण पाहिलं ना, तर जगातील सर्वाधिक असा खेळाडू पाहायला मिळाला ज्यांनी सर्वाधिक झेल सोडल्या, कामरान अकमल. त्याचा आजच्या दिवशी जन्मदिवस आहे. आणि आज पार्थ 8787 संघाकडून जे काही क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, हे काहीसं त्याच धाटणीचं राहिलं होतं. तुलना आपण करू शकत नाही, परंतु समतोल क्षेत्ररक्षण त्या पद्धतीचं पाहायला मिळालं. आज केनिया एक असा खेळाडू केनिया जयंतीलाल, हा जो मूळचा गुजरातचा असणारा, भारतासाठी एक कसोटी खेळणारा, 1971 ला वेस्ट इंडिजच्या अगेन केवळ एक कसोटी मॅच खेळणारा खेळाडू, त्याचाही जन्मदिवस आहे. मैदानाच्या आतमध्ये वळूया जिथे शेवटचा आणि अंतिम षटक. शिवा लंकेची बॅट बोलतीये. अर्धशतक त्याच्या बॅटमधून येणार का? थोडीशी घाई करा. चला, पार्थ 8787 पा अगदी उशिराने तुम्ही मैदानावरती आलात, लेट आलात, शेट होण्याचा प्रयत्न करू नका, असं आम्ही तुम्हाला जरूर विनंती करू. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. अजिंक्य पाटीलचा हा चेंडू ऑन साइडला ठोकला शिवा लंकेच्या बॅटमधून. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक दर्जेदार बुलंदी, आसमानी सुलतानी टोला षटकार. सत्तेचाळीस धाव संख्येवरती नाबाद खेळतोय. चेंडू फेस केलेत आतापर्यंत ते शिवा लंकेने 17. अर्धशतक ठोकलं जाणार का? 5,000 रुपयाचा पहिला वयला मानकरी ठरणार का? हा चेंडू पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. पंचांकडे अपील. बोट उचलून धरलंय का? आणि हा खेळाडू इथे
बाद घोषित करण्यात आलाय. शिवालंके याची खेळी संपुष्टात. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात मित्रांनो या शिवालंकेच्या खेळीसाठी. 47 रन्स त्याच्या बॅटमधून आल्यात. एकदा जोरदार टाळ्या त्याच्या खेळीसाठी होऊ द्यात. निर्णयाचं पालन आपण करावं, अन्यथा तुम्हाला आणि तुमच्या संघाला पॅनलाइज व्हावू लागेल. कोणत्याही पद्धतीचा जो काय निर्णय दिला जाईल ना त्याची अंमलबजावणी आपण करावी. नवीन फलंदाज मैदानावरती पहिला खेळाडू बाद झालाय. 53 धावा धावफलकावरती असताना शिवालंके बाद झालाय. रुपेश राऊत मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. शेवटच्या काही चेंडूंचा खेळ शेष. अजिंक्य पाटीलचा हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हाही चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. स्लॉग ओव्हर आहे. 4 षटकांच्या या सामन्यामध्ये आपण शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये स्लॉग ओव्हर म्हणूच शकत नाही, परंतु हे शेवटचं षटक आहे. हाणामारीचं षटक ग्रामीण भाषेमध्ये आपण जरूर म्हणतो. या धावा कशा रीतीने गोळा केल्या जात आहेत, जास्तीत जास्त धावांचं लक्ष कसं उभारलं जात आहे याकडे कटिबद्ध असणार आहेत हा खेळाडू. जद्दोजहद करावी लागणार रुपेश राऊतलाही. फिंगर रोल, लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न. शॉट एक्स्ट्रा कव्हरला झेल निसटलाय. आज घर फिरल्यानंतर घराचे वासेही फिरलेत. पार्थ 8787 या संघाच्या. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. चुका 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 आणि फक्त चुका होत असताना पाहायला मिळत आहेत. संत तुकाराम महाराजांची एक ओळ आहे ना, एक ओळ निश्चितच मला सातत्याने आठवते की प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये येत असताना तुमचा अभ्यास फार महत्वाचा असतो आणि तो अभ्यास तुम्ही करूनच मैदानावरती उतरायला हवं. असाध्य ते साध्य करीता साहस कारण अभ्यास तुका म्हणे, संतांची शिकवण आहे. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. डॉट बॉल आलाय. पहिलं सत्र इथे संपुष्टात आलंय. पहिल्या सत्राच्या अंती धाव फलकावरती धावा आहेत त्या 54-55 धावांचं लक्ष या 4 षटकांच्या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. 55 रनचं टार्गेट सेट करण्यात आलंय. या धावांचा पाठलाग 13.75च्या सरासरीने करावा लागेल, परंतु या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडूया चंद्रकांतजी भानुदास शेट्टी सरांकडे आणि नाणेफेकीचा कौल करण्यात येईल नेक्स्ट मॅचचा. पर्वापासून 7व्या पर्वापर्यंत पहिल्या क्रमांकाच्या बक्षीसदात्यांमध्ये त्यांचं देखील नाव आम्हाला पाहायला मिळतं. एक महत्त्वाची मॅच असेल. नॉकआउट स्टेज आता सुरू झाली आहे. साई एकता फायटर सतीश देवकर संघनायक आहेत. दुसऱ्या बाजूला जामदार साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत पियुष फायटर्स या संघामध्ये. आणि या मॅचचा टॉस बडीलालजी मिश्रा सरांकडून केला जातोय. हेड कॉल केलाय आणि हेडच आलाय. तर टॉस जिंकलाय. महत्त्वपूर्ण मॅच आहे. समोर सतीश देवकर आहे. काय निर्णय असेल आणि काय रणनीतीने मैदानात उतराल? आम्ही पहिली बॉलिंग करू आणि त्यांना बॅटिंगचं म्हणजे कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू. आज तुमच्या संघ मालकाचा वाढदिवस आहे, तर गिफ्ट कोणत्या स्वरूपाचं देणार त्यांना? आमचा पूर्ण प्रयत्न राहील त्यांना पहिल्या नंबरची ट्रॉफी देण्याचा. तर खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही असेल जामदार साहेब. त्याचबरोबर सतीश सतीश ही मॅच जर पाहिली तर जामदार असतील, त्याचबरोबर जर पाहिलं तर निलेश सोंडकर जे सातत्याने तुमच्या बरोबर खेळलेत, किंबहुना चंदू कोळी हे त्याच छोटू हे सर्व खेळाडू समोर आहेत. काय रणनीती उतरली या मॅच मध्ये? खूप चांगली टीम आहे अपोजिट. चांगली मॅच होईल मला असं वाटतंय. जास्तीत जास्त रन करायचा प्रयत्न करू. 45+ रन करायचा आम्ही प्रयत्न करू.
खूप साऱ्या शुभेच्छा सतीश आपणास देखील असतील, कारण ही देखील एक महत्त्वपूर्ण मॅच आहे. सतीश देवकर ज्या ज्या वेळेला मैदानात उतरतात सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे असतात, परंतु त्यांच्या संघात सातत्याने असणारे निलेश सोंडकर हे प्रतिस्पर्धी संघात असणार आहेत. महत्त्वपूर्ण मॅच. दुसऱ्या डावाकडे जाऊयात. आवाज असेल आकडे तज्ञ जयजी भोसले सरांचा या दुसऱ्या डावामध्ये. प्रमोद डेरे यांनी जे काय ओपिनियन केलं होतं ना की आम्ही 50 ते 55 धावा बनवू आणि संघाने त्या बनवल्यात. आता मात्र या उत्तरार्धामध्ये कशा धावसंख्यांचा या धावा रोखल्या जातील. गोलंदाजांनी आतापर्यंत फलंदाजांनी कामकाज चांगलं केलंय आणि खास करून जे काय पारितोषिक लगावण्यात आलं होतं ना शिवा लंकेसाठी कॅश प्राइज 5,000 रुपयाचं, ते कॅश प्राइज आताही सचिन शेठ देण्यासाठी तयार आहेत आणि ते कॅश प्राइज त्याला मिळणार आहे. कॅश प्राइज 5,000 रुपयाचा मानकरी ठरला आहे तो शिवा लंके, ज्याच्या बॅट मधून 47 धावा आल्यात. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड वेल प्लेड. दत्ताशेठ भालेराव यांच्याकडून पार्थ 8787 संघाच्या कोणत्याही फलंदाजाने चौकार अथवा षटकार ठोकला ना तर प्रत्येकी 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेले कधीही मोडू नका. पावलोपावली येतील कठीण प्रसंग. ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. हार मानता कामा नये या मॅच मध्ये. मी तर एवढंच म्हणेन, हार तद्वर मानू नका ना की तुमच्या फोटोला हार चढवला जात नाही. तुमची जद्दोजहद चालू राहायला हवी. मैदानावरती तुम्ही कदापि हार मानता कामा नये. आणि ही मॅच कशा रीतीने पाहिली जाणार. आघाडीची जोडी एक 40+ खेळाडू ज्याने मात्र आपल्या गोलंदाजीची चुणूक दाखवली. शेवटच्या षटकामध्ये केवळ अजिंक्य पाटीलने केवळ 7 धावा खर्च केल्या आणि त्याच्या या गोलंदाजीच्या जोरावरती संघाला जकडून ठेवलं. ते फलंदाजी करणारा आयुष फायटरला केवळ 54 धावसंख्येवरती. प्रत्येक गडी बाद करणाऱ्या आयुष फायटरच्या गोलंदाजासाठी कॅश प्राइज 500 रुपयाचं पारितोषिक सचिनजी बापकर साहेब यांच्याकडून देण्यात येणार आहे. सीबी ट्रॉफी, सीएचए ट्रॉफी, ड्रॉक्स प्रीमियर लीग म्हटलं की पैशांचा पाऊस आणि तेच घडतं. मैदानावरती येणाऱ्या प्रत्येक खेळाडूसाठी बक्षिसांचा वर्षाव होत असताना पाहायला मिळतोय. आघाडीची जोडी मैदानावरती आहे. स्ट्राईक एंडवरती आहे तो निशांत वर्तक आणि त्याच्या साथीला अजिंक्य पाटील. निशांतने एक षटक टाकलं होतं आणि अगदी त्याच वेळेला अजिंक्य पाटीलनेही एक षटक टाकलं होतं. हे अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे पहिलं षटक घेऊन. बाळू किल्लारे गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतात. जर्सी नंबर 10 गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. जद्दोजहद करावी लागणार या मॅचच्या दरम्यान या धावा रोखण्यासाठी 55 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. प्रशांत मोरे, आपणास नम्रतेची विनंती की वेळ आहे ना, ही वेळ कोणासाठी कदापि हे थांबत नसते. ज्याची काही क्षणासाठी ट्रेन सुटली आहे ना त्याला विचारा वेळ किती महत्वाची आहे. ज्याचा एक्झाम सुटली आहे ना काही क्षणासाठी त्याला विचारा वेळ किती महत्वाची असते. गोलंदाज सज्ज होतोय आणि जर का एसी निघून गेला ना आपल्यासाठी तर आपल्याला ही वेळ फार महत्वाची ठरते. दुसऱ्या पॉइंटला जावं लागतं. गोलंदाज सज्ज. उजव्या यष्टीचे वरचा हा चेंडू, पहिला चेंडू बाळू याचा अचूक टप्प्याचा पाहायला मिळाला. उजव्या यष्टीच्या बाहेर टाकला गेलेला हा चेंडू जो यष्टी रक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल. चांगली सुरुवात झाली आहे. शेवट कसं होणार हे देखील पाहावं लागेल. आपण अनेक वेळा म्हणतो वेल बिगन इज हाफ डन. एक चांगली सुरुवात शेवट चांगला करून जाते, परंतु इथे बाळूने केलेली या षटकाची सुरुवात चांगल्या रीतीने झाली आहे. निशांतला जकडून ठेवलंय. उजव्या यष्टीच्या बाहेरला हा चेंडू बॅटची आउटसाइड एज. फ्लाय स्लिप मध्ये प्रशांत त्या ठिकाणी आहेत. पहा, मी जरूर म्हटलं होतं एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. अनुभव हा महान गुरु ठरतो क्रिकेटच्या पटलावरती आणि अनुभव हा इथे पणाला लावा लागणार आहे. प्रशांत मोरे यांनी जाणलंय आणि त्याचसाठी ते फ्लाय स्लिप मध्ये स्वतः तैनात आहेत. ज्या ज्या वेळेला आपण मैदानाच्या आतमध्ये सतीश देवकर यांना पाहतो हा मास्टर माइंड म्हणून यांना सातत्याने पाहिलं जातं. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. हा चेंडू उजव्या यष्टीवरती स्क्वेअर कट केला. चेंडू मात्र पीच केलेला हा फटका सरळ राऊंड होत असताना इट्स आउट ऑफ द बॉक्स. सीमारेषेच्या बाहेर षटकार. या दिवशी या चेहऱ्यावर मरणाची भीती दिसल. गुंडप्पा विश्वनाथची आठवण झाली. काय फटका पाहायला मिळाला होता, काय एक्झिक्युशन पाहायला
मिळालं. एक दर्जेदार फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये निशांत ते षटकारानं खातं खोललंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात करत असताना रिषभ पंतने अशा पद्धतीचं खातं खोललं होतं. परवाच्या दिवशी जिथे तो मात्र आघाडीला आला आणि तदनंतर एकच चर्चा उडाली की तो आघाडीला का पाठवण्यात आलं, तो ओपनिंगला का आलाय, षटकाराला मैदानाच्या आतमध्ये. हलक्या हाताने ऑन साइडला केलाय, प्लेसमेंट चांगली आहे. चेंडू मात्र इन टू द गॅप, डीप फाईन लेग, सीमारेषेच्या बाहेर दणदण करत अलॉंग विथ द कार्पेट, सीमारेषेच्या बाहेर फरार, चौकार. साहेब यांचंही या ठिकाणी आगमन होतं. आपलंही हार्दिक असं स्वागत. माऊली शेठ खांडे साहेब, त्याच पद्धतीने सचिन शेठ गुंजाळ साहेब, त्याच पद्धतीने सिक्काभाई यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. यावेळी मात्र इथे आपलं नाणं खणखणीत वाजतंय असं म्हणत असताना निशांच्या बॅट मधून चेंडू आलाय स्लॉट मध्ये, पार्क केलाय पार्किंग प्लॉट मध्ये, अनादर बेगीत चौकार. या स्पर्धेमधले सर्व त्रिपरी 1000 धावा पूर्ण झाल्यात. क्या बात है उमेश भोईर सर, एक चांगलं कामकाज ते देखील करतायत. 1000 धावा या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पूर्ण झाल्यात. खेळाडू ठरलाय निशांच्या बॅट मधून, त्याने चौकार ठोकला. 2012 आणि 2013 नंतर विराट कोहलीच्या बॅटला ग्रहण लागलंय. त्याच्या बॅट मधून एका सिरीज मध्ये 50हून अधिक धावा आतापर्यंत आलेल्या नाहीयेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये निशांची बॅट चौकाराची भाषा बोलतीये. धावा 14 धावा धावफलकावरती आहेत. शिवा लंकेने जी खेळी केली ना, त्या पद्धतीची खेळी इथे करावी लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा बाळू सज्ज होतोय. हा चेंडू उजव्या यष्टीवरती हलक्या हाताने केलेला फटका, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला रुपेशाच्या हाती झेल सुपूर्द करून निशांत बाद, पहिला धक्का. क्रिकेट कारकिर्दीमध्ये 125 मीटरचा एक षटकार क्रिस गेलने ठोकला होता. परंतु निशांत राऊतने याच क्रीडांगणाहून स्टेशन वरती मारलेला जो षटकार होता ना कालच्या दिवशी, निशांत वर्तकच्या बॅट मधून तो बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतलाय. रुपेशला ज्याने झेल टिपला ना, त्याच्यासाठी सचिनजी बापकर साहेब यांच्याकडून कॅश प्राइज 500 रुपये, 500 रुपयाची कॅश प्राइज देण्यात येत आहे. रुपेश राऊतने जो काही झेल टिपला त्याच्यासाठी एक चांगला झेल, रनिंग झेल जो काय टिपला गेला. कालच्या दिवशी एक व्हिडिओ व्हायरल झाली, आदरणीय चंद्रकांतजी बांधुदास शेट्टे सरांची एक व्हिडिओ व्हायरल झाली, मैं झुकेगा नाही, आणि त्यावरती त्यांनी बनवलेलं ते एक रील्स जी आपण पाहिली, त्यावरती झुकावं लागतं मैदानावरती आल्यानंतर. आपलं बॉडीचं बॅलन्स आहे ना, आपण फ्लेक्झिबल राहावं लागतं. आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आपल्या चेंडूवरची नजर, हँड अँड आय कॉर्डिनेशन, बॉडीचं बॅलन्स आणि त्याहूनही अधिक तुमचा जो जिगरा आहे ना, तो फार महत्वाचा ठरतो. आपण अनेक वेळा म्हणतो फोनवरती लोन घेता येतो, लोनवरती फोन घेता येतं, परंतु आपला जिगरा जो आहे ना, तो गुगल पे वरून डाउनलोड नाही करता येत. मैदानाच्या आतमध्ये तो तुम्हाला दाखवावा लागतो. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. 14 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 41 धावसंख्येची आवश्यकता. येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ शेष. आस्किंग रन रेट सांगतोय 13.66च्या सरासरीने या धावसंख्या गोळा करावी लागणार आहे. न्यू मॅन इन न्यू बॅटर. नवीन फलंदाज सूरज मोकल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. रायगड मधून एक खेळाडू येतो सुशांत मोकल. सूरज मोकल मैदानावरती आलाय. गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. आल्या आल्या खातं खोलत असताना पाहायला मिळतोय फलंदाज अजिंक्य पाटीलच्या बॅट मधून षटकार. मुझको को थोड़ा राउंड घुमा के अन्ना के
आता षटकाराने ठोकतोय. स्पर्धेतला 13वा खेळाडू हलक्या हाताने केलेला कट क्षेत्ररक्षक आहे. त्या ठिकाणी चेंडूवरती येणार, तद्वर मात्र एक धाव जरूर अर्जित करण्यात येते. चंदू सरांची ती व्हिडिओ कालच्या दिवशी व्हायरल झाली. अल्लू अर्जुनचं ते गाणं एक माणूस, एका माणसाने अख्ख्या भारताला लंगडं करून ठेवलंय. काय किमया आहे त्याची. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जिथे एक धाव येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते. 21 धावा धावफलकावरती आहे. 21 रन्स ऑन अ बोर्ड. 21 धावा धावफलकावरती लगावण्यात येत आहेत. अल्लू अर्जुन एक फेमस आर्टिस्ट, एक फेमस कॅरेक्टर, एक फेमस फिल्म स्टार, आणि त्याचे डबिंग ज्यावेळी मात्र श्रेष्ठ आपण पाहिलं ना, श्रेष्ठ तळपदेकडे आली आणि त्याचा आवाज जो काय देण्यात आलाय मैदानाच्या आतमध्ये वळूया जिथे एक धाव आल्यानंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 21. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आउटसाइड एज घेत असताना चेंडू मात्र शैलेश सोनकर यांच्या आवाकाच्या बाहेर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चष्मा लगा के शैलेश सोनकर यांना मी चेंडूवरती पळताना पाहिलं ना, मला लगेचच आठवण झाली. ग्रुपमध्ये कामकाज करणारा जो युवक आहे ना, तो जास्त पळत नाही डॉग्स पेक्षा, आणि त्यांना थोडंसं पळावं लागलं. चौकार आलाय. उजव्या एसटीच्या बाहेर कट करणार पॉइंटचा क्षेत्ररक्षक आहे. त्या ठिकाणी प्रमोद चेंडूला उचलणार, तद्वर मात्र एक धाव जरूर अर्जित करण्यात येते. स्ट्राईक रोटेट झाली आहे. संघाची धावसंख्या पुढे सरकते. 26 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी अजूनही 29 धावसंख्येची आवश्यकता. येणारे चेंडू तुमच्याकडे असणार आहे 14 चेंडू आणि 29 धावसंख्येची आवश्यकता. 14 गेंदे शेष, जीत केले 29 रनों की जरूरत. 14 बॉल 29 रिक्वायर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गतीमध्ये परिवर्तन केलं, फ्लाइट दिली होती ऑन साइडला. सचिन काळेच्या या चेंडूला खेळलं काऊक कॉर्नर क्षेत्रामध्ये. धावा अर्जित करण्यात येतात 2. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकते. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 जे प्रगती पथावरती आहे. जद्दोजहद चालू आहे. प्रत्येक बॉल, ईच अँड एव्हरी मुवमेंट, ईच अँड एव्हरी मॅच, ईच अँड एव्हरी बॉल आपल्याला चांगलं प्रदर्शन करायचं आहे. याच मॅचची चर्चा ग्रुपमध्ये असते, याच मॅचची चर्चा जास्तीत जास्त एअर कार्गोला असते, याच मॅचची चर्चा जास्तीत जास्त डॉक्सला असते. हा फटका बसलाय स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली. सचिन काळेने टिपलाय झेल. संपलाय फलंदाज अजिंक्य पाटीलचा खेळ. खेळाडू क्रमांक 2 बाद. आसमां भी आएगा जमी पे, बस इरादों में जीत की गुण चाहिए. सरळ बॅटने एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. प्रयत्न तर चांगले होते परंतु असफल ठरले. त्या ठिकाणी निलेश पाहायला मिळाले होते. फेकी स्वेअर झाली आहे. धावा मिळत असताना पाहायला मिळतात या चेंडूवरती, ज्या 2 धावा येत असताना पाहायला मिळतात. 2 धावा आल्या या दुहेरी धावसंख्येच्या मदत. संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना संघाची धावसंख्या आहे ती 30 या आकड्यावरती. विजयासाठी अजूनही 25 धावा बनवायच्या आहेत. येणारे चेंडू तुमच्याकडे असणार आहेत. अजूनही इथून पाहिलं ना तर येणाऱ्या
11 चेंडूंचा खेळ शेष आहे. 11 चेंडू आणि 25 धावा बनवाव्या लागतील या मॅचच्या दरम्यान. आखू टप्प्याचा चेंडू, सरप्राईज डिलिव्हरी, अधिक वेगाने टाकला गेलेला हा चेंडू जो होता ना तो मात्र बॅट इथे थांबवायला भाग पाडलं फलंदाजाला. डबल माइंड्स मध्ये आले आणि अनेक वेळेला आपण पाहिलं ना ज्या वेळी फलंदाज डबल माइंड्स मध्ये आला ना त्यावेळी कुठे ना कुठेतरी त्याला बुचकाळात टाकणारी गोलंदाज हवी ठरत असताना पाहायला मिळतोय. इथे चेंडू आला एकेरी धावेचा. संघाची धावसंख्या स्ट्राईक रोटेट होत असताना पाहायला मिळते. धाव फलकावरती धाव आहेत ते 31. 31 रन्स ऑन अबाउट 31 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 खेळाडू तंबूच्या आचऱ्याला परतल्यानंतर धाव फलकावरती 31 धावा आहेत. विजयासाठी 24 बनवायच्या. 10 चेंडूंचा खेळ शेष आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सूरज साठी हा चेंडू हवेमध्ये आहे. दिल्लू स्कूप खेळलाय. चेंडू मात्र लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ राऊल होत असताना सीमारेषेच्या बाहेर चौकार. मैदानाच्या आतमध्ये चौकार आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जिथे बॅटने धाव आली आहे. या ठिकाणी आपण पाहतोय संपूर्ण जयनमान क्रिकेट क्लब जुईगाव चे संपूर्ण खेळाडू या ठिकाणी दाखल होत आहेत. कुणाल केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर जगन्नाथजी कडू, मयूरजी भेंडे, त्याच पद्धतीने संदेश बोपी, स्वरूप बोपी हे सारे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपण ही मॅच आहे ना जिथे मैदानाच्या आतमध्ये जद्दोजहद करावी लागते. अनिश शेठ फापळे साहेब ज्यांच्याकडून 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलंय ना तेही या ठिकाणी उपस्थित होतात. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपणास विनंती असेल या व्यासपीठावरती दोपहर का खाना और आप सभी का यहाँ आना बेहद अहमियत रखता है. ऑन साइडला खेळलेला हा फटका. चेंडू मात्र सरळ राऊल होत असताना छत्रपती शंभूरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमारेषा पार. चौकार. मधून लाभले. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. तुमचे हौसले किती बुलंद आहेत या मॅच मध्ये खेळत असताना हे पाहावं लागणार आहे. चौका ठोकलाय फलंदाज सूरज मोकलच्या बॅट मधून येणारा हा चौकार. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. 39 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी 16 धावसंख्येची गरज. येणारे चेंडू तुमच्याकडे असणार आहेत. अर्थात 7 गेंदे 16 रनों की जरूरत. 7 चेंडू आणि 16 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजावरती चढवले जाणारे प्रहार विशाल शेवाळे. हा चेंडू ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होत असताना सीमारेषेच्या बाहेर. या षटकामध्ये एक महागडी गोलंदाजी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. ती स्वतः पाणी घेऊन मैदानावरती दाखल झालाय. अनेक वेळेला रिकी पॉन्टिंग, त्याच पद्धतीने सचिन तेंडुलकर, नवे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दिग्गज महेंद्रसिंग धोनीलाही पाणी घेऊन जाताना मैदानावरती पाहिलं गेलंय. विराट कोहलीलाही आम्ही अशा रीतीने पाहिलं. आपण स्वागत सन्मान करतोय व्यासपीठावरती. स्वागत करूया सकल जणांचे, जमलेल्या या मान्यवरांचे. आज या शुभ दिनी शुभ समयी उपस्थित संपूर्ण पाहुण्यांचा पाहुणचार व्यासपीठावरती करण्यात येतोय.
12 धावसंख्येची आवश्यकता. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शेष आहे. शिवा लंके याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. शिवा लंके कशा रीतीने गोलंदाजी करणार. 5,000 रुपयाचा मानकरी जो ठरलाय, जो स्वतःच्या संघ मालकांनी त्याला सचिन शेठ यांनी जे काही 5,000 रुपये कॅश प्राइज दिले आणि ही मॅच जर का काढली ना तर त्याच्या बक्षिसांमध्ये वृद्धी होऊ शकते. मैदानावरती काय घडणार. येणाऱ्या 6 चेंडू आणि 12 धावसंख्येची आवश्यकता आहे. स्ट्राईक एंड वरती आहे 40 प्लसचा खेळाडू. यस, निश्चित नवीन फलंदाज मैदानावरती आहे कुंजवी पाटील, जो स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. 2 चेंडू त्याने फेस केले, 3 धावसंख्येवर नाबाद. खूप टप्प्याचा चेंडू, हाफ ट्रॅकर पुल केलाय, पॉवरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल षटकार. चहा नाश्ता करून आला आणि तदनंतर पेपर वाचून हा षटकार ठोकला असावा, इतका वेळ त्याच्याकडे होता. गोलंदाज शिवा लंकेने टाकलेला हाफ ट्रॅकर त्याच्यावरती षटकार आलाय. ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 धाव तो जरूर आले. दुहेरीसाठी पलटणार का. समाधानी आहेत हे दोन्ही खेळाडू. एकेरी धाव संख्येवरती जिंकण्यासाठी 5 धाव संख्येची आवश्यकता. येणाऱ्या 4 चेंडूंचा खेळ शेष. 4 चेंडू आणि विजयासाठी 5 धाव संख्येची आवश्यकता. पार्थ 8787 संघाने जे काही खराब क्षेत्ररक्षण केलं ना, परंतु फलंदाजीच्या जोरावरती दाखवून दिलं आमच्यातही दमखम आहे आणि एक चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. शिवा लंकेच्या गोलंदाजीवरती पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. मॅच जर का टाय झाली ना तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल, परंतु त्या सुपर ओव्हरचा थरार पाहण्यासाठी शिवा लंकेला अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. हा चेंडू गरकन गिरकी घेतोय, फलंदाजाची फिरकी घेतोय, डॉट बॉल आलाय. आग दोन्ही बाजूला समांतर लागली आहे. शिवा लंके अजूनही सांगतोय पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. मी अजून जिंकलेलो नाहीये, सामना अजून संपलेला नाहीये. जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, काय घडतंय. छोटी धाव घेण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील. इथे अपील उचलून धरली जाते का. तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलंय. आमचे तिसरे पंच लगेच आमंत्रित करूया आपण दीपक बोराडेनं. अजय शेठ गलांडे साहेब, ज्यांनी मात्र आम्हाला संपूर्ण भोजनाची व्यवस्था केली आहे, अन्नदाते आहेत, त्यांचंही आपण हार्दिक स्वागत करूया. आणि 4 ट्रॉफी ज्या आम्हाला मिळाल्या, दिनकर शेठ लोखंडे साहेब यांचंही आयोजकांकडून सन्मान आणि अगदी त्याच वेळेला सत्कार करण्यात येतोय. काय रेफर देण्यात येणार, काय घडणार या चेंडूवरती. कालच्या दिवशीही तीच सिच्युएशन पाहायला मिळाली होती. पार्थ 8787 या संघाला कालच्या दिवशी 4 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता असताना असाच पद्धतीचा किस्सा घडला होता. परंतु याही मॅच मध्ये आपण पाहिलं ना, आता उर्वरित चेंडू असणार आहेत ते इथे 3 चेंडूमध्ये 5 बनवायचे आहेत. हा चेंडूवरती काय डिसिजन येणार. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. रेफर करण्यात आलाय तिसऱ्या पंचांना. पहा काय महत्वाची गोष्ट आहे पहा ना. सचिन तेंडुलकर पहिला 3ऱ्या पंचांनी बाद दिलेला खेळाडू ठरला होता. जॉन्टी रोड्सने त्याला बाद केलं. दुसरा खेळाडू जगातला ठरला जो रनआउटच्या स्वरूपामध्ये 3ऱ्या पंचांनी बाद दिलं होतं, तो जॉन्टी रोड्स होता आणि सचिन तेंडुलकरने त्याला बाद केलं होतं. परंतु इथे काय घडणार. प्रत्येक प्रेक्षक वर्ग वाट पाहतो या निर्णयाची. पीटीसी पनवेल टेनिस क्रिकेट काय लाईव्ह कव्हरेज आम्ही पाहिलं होतं रायगड प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये. आणि हा खेळाडू इथे बाद घोषित करण्यात आलाय. एक मोठी ब्लिक ब्लो पाहायला मिळतो. येणारे 2 चेंडूंचा खेळ शेष. विजयासाठी गरज आहे ती 5 धावसंख्येची. घेऊया डीजे ब्रेक, मधुर संगीत ऐकूया.
चेंडू आणि 5 धावसंख्येची आवश्यकता. 2 गेंद शेष, जीत के लिए 5 रनों की जरूरत. काय घडणार या मॅच मध्ये? एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा, सीबी ट्रॉफी 2022 7वं पर्व. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, न्यू बॅटर नागेश वाघमारे. नागनाथ पाहायला मिळतो स्ट्राईक एंड वरती आहे. हा चेंडू आडव्या बॅटने ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रमोद डेरेला बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. लोखंडे साहेब यांचा सन्मान व्यासपीठावरती होतोय. एक चेंडू आणि एक धाव बनवावीच लागणार आहे. सामना जर का बरोबर झाला ना तर सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळणार. शिवा लंके डॉट बॉल काढणार का? काय दडून ठेवलंय, काय वाढून ठेवलंय येणार आहे एका चेंडूवरती, हे पाहावं लागणार आहे. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे, प्रत्येक सिच्युएशन महत्वाची आहे. आपलं जदवर धड पडत नाही ना, तदवर धडपड करावी लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. या खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये ही धडपड करावी लागेल. एक चेंडू आणि एकेरी धावसंख्येची आवश्यकता. मॅच टाय होईल का? सामना बरोबरीत सुटला जाणार का? हे देखील पाहावं लागणार आहे. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये, जिथे आपण पाहतोय, जिथे निश्चित आपण म्हटलं होतं मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. प्रत्येक तुमचे हौसले बुलंद असतील ना, कोणताही आव्हान मोठं नसतं मित्रांनो क्रिकेटच्या पटलावरती. आणि तेच घडत असताना पाहायला मिळत आहे. हौसले चांगले बुलंद आहेत. नव्याने फलंदाज दाखल झाला आणि नागनाथने काय चौका ठोकला ऑन साइडला. प्रमोद डेरेला बीट केलं आणि त्याच्या मस्तकावरती दस्तक देत चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलंय. चला घाई करा. प्रमोद डेरे आणि प्रशांत मोरे. नागनाथ मैदानाच्या आतमध्ये, नागनाथ वाघमारे मैदानाच्या आतमध्ये आला. टायगर या नावाने त्याला ओळखलं जातं, परंतु काय दहाडलाय, बब्बर सारखा दहाडताना पाहायला मिळतोय हा टायगर मैदानाच्या आतमध्ये. 40+ हा खेळाडू, त्याने चौका ठोकलाय. शिवा लंके डॉट बॉलच्या अपेक्षेमध्ये असणार. सामना बरोबरी सोडण्याच्या अपेक्षेमध्ये असणार. एक गेंद जीत के लिए 1 रनों की जरूरत. एक चेंडू आणि एकेरी धावसंख्येची आवश्यकता. जे झोपले होते ना ते बसलेत आणि जे बसले होते ना ते आता उभे राहिलेत ही मॅच पाहण्यासाठी. एक चेंडू आणि एकेरी धावसंख्येची आवश्यकता. लोअर फुलटोस मॅच फिनिश केली आहे. नागनाथ यांच्या बॅटमधून हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आगमन होतं आपले.